नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या शेवग्याच्या पानाची रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथे शेवग्याचे ढाळे घेतलेले आहेत मोठमोठे. आता याचे पानं सुटसुटीत करून घ्यायचे आहेत सगळे. तर खराब झालेले पानं घ्यायचे नाहीत. एकदम छान फ्रेश असे कवळे पानं घ्यायचे. तर ह्या पानाची रेसिपी एकदम पौष्टिक आणि जास्त कॅल्शियम असलेली आहे. तर एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मी एकदम छान अशी रेसिपी बनवणार आहे. आता इथं सगळे पानं अशा पद्धतीनं काढून घ्यायचे. आता याला थोडंसं मीठ टाकून धुवून घ्यायचे. कारण याच्यावर पक्षी किंवा काहीतरी घाण पडलेली, धूळ ही बसलेली असते त्याच्यावर. यासाठी मीठ टाकून धुवून घ्यायचे स्वच्छ. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता इथं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ एक वाटी टाकलेलं आहे. अर्धी वाटी बेसन टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. लसूण पेस्ट टाकायची 1 चमच्यावरून. हळद टाकायची 1 चमचा. आता ही पानं धुतलेली याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता ओवा घ्यायचा 1 चमचा. धने जिरे पावडर टाकायची याच्यामध्ये 1 चमचा मोठा. तीळ टाकले त्याच्यामध्ये. आता इथं हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता याच्यात 1 चमचा तूप टाकायचे. तूप नसेल तर बटर टाका. बटर नसेल तर थोडंसं साईचं दही टाकायचं. तर एकदम छान याच्यामुळं थालीपीठ तयार होतात. तर एकदा नक्की बनवून बघा. तर मी याच्यामध्ये अर्धी वाटी भाजणीचं पीठ टाकलेलं आहे. जे दिपवळीत उरलेलं होतं माझ्याकडे चकलीचं. ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यामुळं तर धपाटे एकदम छान चवदार लागतात. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. आता इथं एकदम छान घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे. तर हा पौष्टिक पराठा एकदा नक्की बनवून बघा. तर एकदम छान चवदार असा लागतोय. कारण मी जास्त पीठ मळलेलं आहे, सर्वांना आवडतो म्हणून. आता इथं पोळपाट घेतलेला आहे. याच्यावर ओला करून कपडा ठेवायचा आहे आणि थापायचे थालीपीठ. अशा पद्धतीने एक ओला करून कपडा घेतलाय. एक चपातीच्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे काढून या पिठाचा आणि छान असं थालीपीठ थापून घ्यायचे आणि पातळ पातळ असे थालीपीठ थापून घेणार आहे मी. थोडासा पाण्याचा हात लावून किंवा तेल लावून अशा पद्धतीनं थापायचे. आता याला वेज पाडून घ्यायचे. तुम्हाला जर बोटाच्या शिरा आवडत नसतील याच्यावर तर अशा पद्धतीनं असं थापून घ्यायचे तळहाताने. तर एकदम सॉफ्ट असे थालीपीठ तयार होतात आणि असे वेज पाडून घ्यायचे मध्यभागी छान खमंग भाजण्यासाठी. आणि असं तेल सोडायचे सुरुवातीला तव्यावर आणि नंतर थालीपीठ टाकायचे. आता दोन्ही बाजूने एकदम खमंग असं भाजून घ्यायचे. आता इथं थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे बघू शकता.
आता तुम्हाला जवळून दाखवणार आहे. एकदम छान खमंग असं थालीपीठ भाजून झालेलं आहे. आता अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे. बघू शकता एकदम छान असं थालीपीठ भाजून झालेलं आहे. आता दुसरं थालीपीठ मी या तव्यावर टाकून घेणार आहे भाजून. अशाच पद्धतीने माझे सर्व थालीपीठ तयार झालेले आहेत, बघू शकता. थोडंसं जास्त तेल टाकून भाजल्यावर एकदम छान खमंग असे थालीपीठ तयार होतात आणि खायला पण एकदम खमंग चवदार लागतात. त्यामुळे मी तेल जास्त टाकून भाजत असते. आता इथं हे पण थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे, बघू शकता. आता ही थालीपीठ दही किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत, सॉससोबत एकदम खायला छान चवदार लागतात. मुलांना ज्याच्याबरोबर आवडते ते खायला द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला एक काढून दाखवणार आहे. बघू शकता एकदम छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे.